श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन आपण क्रमशः ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 5, सोहम राजयोगाचे स्वरूप आणि गुरुपदिष्ट अभ्यास, याचा भाग 6. या सोहम मंत्राच्या चिंतनानं, अखंड अनुसंधानानं, सतत स्मरणानं जीवाला अद्वैत साक्षात्कार कसा होतो ही प्रक्रिया इथं समजावून घेऊ. अहंकार गेला पाहिजे, माझं तुझं संपलं पाहिजे, असा कंठाळी उपदेश हरदासी कीर्तनातून अनेक वेळा ऐकायला मिळतो, अनेक पुस्तकातूनही वाचायला मिळतो. पण अहंकार गेला पाहिजे असं हजारदा सांगून किंवा ऐकून तो जातो थोडाच. सद्गुरूंच्या अनुग्रहाखेरीज अहंकार घालवण्याचा कोणी स्वबुद्धीनं प्रयत्न करावयाचं ठरवलं तर होणारे सर्व प्रयत्न देहाच्या अहंतेनंच होत राहिल्यानं अहंकार मात्र जास्त बळावतो. अहंकार जाण्यासाठी एखाद्यानं समजा नर्मदा प्रदक्षिणेसारखी देहदंडप्राय तपस्या केली तर मी नर्मदा परिक्रमा केली हा अहंकार सूक्ष्म रूपानं अंतःकरणात राहतो. माझी नर्मदा प्रदक्षिणा झाली आहे असं तोंडानं तर हा मनुष्य किती जणांना सांगतो याला मितीच नाही. हे एक उदाहरण दिलं. अहंकार हा आत्मस्वरूपीच फक्त विलीन होऊ शकतो. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी असं माऊलींनी म्हटलंय. आणि मन आणि बुद्धी या 2 तत्वांजवळ अहंकार राहत असल्यानं ही 2 तत्व जर आत्मस्वरूपाशी निगडीत केली तर अहंकार आपोआपच त्यांच्या मागोमाग येईल. महाराज म्हणतात, तैसा मनबुद्धी पासी अहंकारू ये. संकल्प विकल्प करणं हे मनाचं स्वरूप आहे आणि निश्चय करणं हे बुद्धीचं कार्य होय. सद्गुरूंकडून सोहम मंत्र मिळण्यापूर्वी मी म्हणजे हे शरीर, सृष्टीतले अमुक पदार्थ, अमुक व्यक्ती हे माझे जन्ममृत्यू खरे आहेत असा बुद्धीचा विपरीत निश्चय असतो. आणि अशा चुकीच्या निश्चयामुळंच मन सदोदित कल्पनांच्या उतरंडी रचित असतं, मोडीत असतं. संकल्प विकल्प कल्पना विचार वृत्ती या सगळ्यांचा अर्थ एकच. या मनाच्या संगतीनंच आत्म्याला जीवदशा प्राप्त झाली आहे असं श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्वच्छ सांगितलंय. मी शरीर नव्हे, मी तत्वतः सच्चिदानंद परमात्मा आहे असा बुद्धीनं जर यथार्थ निश्चय केला आणि त्या निश्चयापासून जर बुद्धी ढळली नाही, तसंच इतर कोणत्याही कल्पनांच्या आहारी न जाता सोहम ही एकच शुद्ध कल्पना मनानं घट्ट धरली तर जीवदशेला आलेला आत्मा त्याच शुद्ध मनाच्या संगतीनं पुन्हा आपल्या ऐश्वर्यात प्रतिष्ठित होईल. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम्. या श्लोकाचा अर्थ आत्ताच सांगितलेल्या सगळ्या संदर्भात चिंतनीय आहे. सारांश, मन आणि बुद्धी दोन्हीही आत्माभिमुख होणं हेच योगाचं सार होय. असं ज्ञानदेवांनी अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी या ओवीत सांगितलेलं आहे. आज इथेच थांबूया. या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.